ओम नमो आदेश अलख निरंजन श्री गुरुचरणी शतशत वंदन गुरुमाईको अलख आदेश। श्रोत्यांनो, भक्तांनो, मागच्या भागात आपण मच्छिंद्रनाथांना भगवान शिवशंकरांकडून ब्रह्मज्ञान कसे प्राप्त झाले आणि मच्छिंद्रनाथांनी तपश्चर्येला कसा प्रारंभ केला याची माहिती घेतली। आज या भागात आपण मच्छिंद्रनाथांनी अश्वत्थ वृक्षाकडे जाऊन सर्व देवी देवतांना, सर्व प्रकारचे गंधर्व, किन्नर, यक्ष यांना कसे प्रसन्न केले ते समजून घेणार आहोत आणि ऐकणार आहोत। नाथांच्या गोष्टी या जशा ऐकायला चांगल्या वाटतात, सुमधुर वाटतात, त्या ऐकूनच पापांचा नाश होतो, वाईट शक्तींचा निपात होतो। त्याप्रमाणे नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये जे अध्याय आहेत ते प्रत्येक अध्याय स्वतःमध्ये एक बोध आहेत, एक उपचार आहेत, एक उपाय आहेत। प्रत्येक अध्यायाची एक विशेष अशी महती आहे। आपण या ठिकाणी अध्यायानुसार न जाता मच्छिंद्रनाथांपासून चरपटीनाथांपर्यंत प्रत्येक नाथांनी केलेले मुख्य कार्य आणि त्यातून आपण काय शिकवण घेतली याच्यावर एक कटाक्ष आणि एक वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। नाथांचे कार्य अफाट आहेत। जरी ते अवतार असले तरी जेव्हा कोणी मनुष्य अवतारात येतं तरी त्यांना जे जे कार्य आहे, जे कर्मयोग आहे तो त्यांना चुकला नाही। त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथांनी अश्वत्थ वृक्षाकडे जाऊन प्रत्येक देवतांना प्रसन्न करण्यासाठी तिकडे जी कुंड होती त्या कुंडातील एक एक प्रत्येक पाण्याने येऊन प्रत्येक देवतेला त्यांनी जलाभिषेक करून अश्वत्थ वृक्षाच्या खाली त्या देवतांकडून कृपाशीर्वाद प्राप्त केले, त्यांच्याकडून वचनं घेतली की पुढे जाऊन शाबरी विद्येवर जे कवित्व मच्छिंद्रनाथ करणार होते आणि नवनाथ पंथाच्या माध्यमातून जनतेचा उद्धार करणार होते, धर्माचे रक्षण करण्याचे कार्य करणार होते, त्यासाठी त्यांचे पाठबळ आणि सहाय्य हे मिळण्यासाठी मच्छिंद्रनाथांनी त्यांच्याकडून वचन घेतले आणि वरदान देखील घेतले। हे कार्य पूर्ण झाल्यानंतर मच्छिंद्रनाथ पुढे निघाले। नाथांचे कार्य अफाट आहे, त्यांची लीला प्रचंड आहे, मनामध्ये करुणा पण तेवढेच शिस्तप्रिय असून त्यांनी जो संदेश भारतभर पोचवला, हठयोगाची स्थापना केली, गुरु शिष्य परंपरेला एक वेगळं स्थान, एक वेगळा आदर्श नाथ परंपरेने जो दिला आहे मिळवून। आपण जेव्हा कुंभमेळ्याला जातो तेव्हा तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे आखाडे असतात, तर तिथे नाथपंथाचा देखील आखाडा असतो। पण एकंदरीत सांगायचं झालं म्हणजे नवनाथ पंथामध्ये गुरु हेच ज्ञान, गुरु हेच सर्वस्व, गुरु हेच माता, गुरु हेच पिता याचं उत्तम उदाहरण जर आपल्याला कुठे बघायचं असेल तर ते आपल्याला नवनाथ पंथामध्ये बघायला येतं। पुढे आपण बघणारच आहोत गुरु गोरक्षनाथांबद्दल, त्यांच्या गुरूंबद्दल असलेली निस्सीम श्रद्धा। अक्षरशः जेव्हा मच्छिंद्रनाथांनी त्यांची परीक्षा घेतली होती तेव्हा त्यांनी आपला डोळा देखील काढून दिला होता। का तर फक्त आपल्या गुरूंना एक वडा आवडला होता, त्यांचं मन तृप्त व्हावं यासाठी। वास्तविक पाहता मच्छिंद्रनाथांना कोणत्याही प्रकारची लालसा नव्हती, पण त्यांना त्यांच्या शिष्याची परीक्षा बघायची होती। त्याचप्रमाणे मच्छिंद्रनाथांनी अश्वत्थ वृक्षाच्या इथे प्रत्येक देवतेला जो अभिषेक केला त्या कुंडांच्या पाण्यातून, तर त्यांना अवतार असल्यामुळे
आपण म्हणू की डायरेक्ट स्वरूपात त्यांना शक्ती आणि शिक्षा देऊ शकत नव्हते का? देऊ शकत होते, पण जनमानसामध्ये लोकांसमोर एक उदाहरण ठेवण्यासाठी की बाबा ते सिद्ध असूनसुद्धा त्यांनी तपश्चर्या केली, मेहनत केली, ध्यानसाधना, ज्ञानशक्ती प्राप्त करण्यासाठी. हे उदाहरण लोकांमध्ये जाज्वल्य करून प्रसारित करण्यासाठी त्यांनी हे कार्य केलं. तर श्रोते हो, भक्त हो, वारंवार मी तुम्हाला हे सांगतो आहे की एखादं कार्य झालं, सिद्धीस गेलं, तर त्याचं श्रेय श्रीगुरूंनी चरणी ठेवा. आपले जे आराध्य आहेत त्यांच्या नावाने अलग जगवा. तुम्ही पाहिलं असेल की चलो अलग जगात हे नाथपंथी जे योगी असतात, जे साधक असतात, ते अलग जागवण्याचा प्रयत्न करतात. अलख निरंजन, ते नेहमी अलख निरंजन यांच्या म्हणजे काय असं आदेश अलख निरंजन. सद्गुरूच्या चरणी नतमस्तक होणे, जी परमदिव्य शक्ती आहे, जी आपल्याला गुरुरूपाने प्राप्त झाली आहे, त्या शक्तीच्या चरणी नतमस्तक होणे, त्यांतून प्रेरणा घेणे. अलख निरंजन हा शब्द हा स्वतःमध्ये एक मंत्र आहे. आणि आजकाल आपण बरेच बघतो, वेगवेगळ्या प्रकारच्या साधना सांगतात, सिद्धी सांगतात, हे करा ते करा. पण एक मला स्वानुभवातून एक गोष्ट सांगायची आहे. काय झालं होतं, जेव्हा मी गुरूंना म्हणालो की मला हे पुस्तक वाचतोय, ते पुस्तक वाचतोय, तर म्हणजे वाचन असं किती करणार ते? वाचन करून ज्ञान मिळतं मान्य आहे, पण लेखन तर खूप आहे. असं वाचन असं किती करणार? त्यापेक्षा ध्यानातून, मननातून, चिंतनातून जी ज्ञान प्राप्त होते ते चिरंतन पावते, म्हणजे अखंड असतं ते ज्ञान. ध्यानातून कधीकधी आपण जे विषय वाचले नसतात ते सुद्धा आपण सहजरित्या तर देवता खूप आहेत, दैवत खूप आहेत, पण गुरूंचा वरदहस्त हे सगळ्या विश्वातील सिद्धींपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. श्री गुरुचरण, त्यांचा कृपाशीर्वाद, त्यांचं पाठबळ याची तुलना जगातील कोणत्याही शक्तीशी, कोणत्याही विद्येशी होऊ शकत नाही. कारण त्रिदेवांच्या वरती देखील त्यांचं स्थान आहे. प्रत्यक्ष त्रिदेव देखील गुरूंना नमन करतात. गुरूंचा महिमा अगाध आहे, त्यांची लीला अगाध आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या नाथांची साधना करता, कोणत्या नाथांचं दर्शन घेतलं, हे तर महत्त्वाचं आहेच. नाथशक्ती ही एकच आहे, पण गुरुकृपा ही त्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. कारण तुम्हाला कोणत्या वेळेला काय करायचं आहे आणि कोणत्या वेळेला काय करायचं नाही आहे याचं ज्ञान देण्यासाठी आपल्याला गुरूंची आवश्यकता असते. त्यामुळे गुरुचरणी नतमस्तक, नमो आदेश अलख निरंजन.